अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्ह्यातल्या राजेंद्र हगवणे या नेत्याच्या सुनेनं आत्महत्या केली आणि या घटनेनं पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। सुनेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राजेंद्र हगवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। वास्तविक हुंडाबळीची ही केस आहेच, मात्र वैष्णवी हगवणे यांचे सासरे राजेंद्र हगवणे हे मुळशी तालुक्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे हे प्रकरण जरा अधिकच चर्चेत आलं। आता वैष्णवी हगवणे यांची हत्या आहे की आत्महत्या आहे असे एक ना अनेक प्रश्न विचारले जात आहेत। वैष्णवी हगवणे यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं, यामागे नेमकी कारण काय हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अश्विनी जाधव केदारी आणि तुम्ही पाहताय लोकमत.com। पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातल्या भुकुम या गावचे राजेंद्र हगवणे यांच्या मुलाशी म्हणजे शशांक हगवणे यांच्याशी वैष्णवी हगवणे यांचं लग्न झालं होतं। राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबात वैष्णवी हगवणे या सून म्हणून आल्या होत्या। वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह आहे। जवळपास 51 तोळे सोनं देऊन आणि त्याचबरोबर आलिशान चारचाकी आणि थाटामाटात लग्न लावून देण्याच्या बोलीवर या दोघांचं लग्न झालं। लग्नानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी वैष्णवीला त्रास द्यायला सुरुवात झाली। लग्नामध्ये माहेरच्यांकडनं काही गोष्टींची कमतरता राहिल्याच्या कारणावरून वैष्णवी हगवणेला त्रास देण्यात आला आणि तिच्या चारित्र्यावरही संशय घेऊन तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचं या फिर्यादीत म्हटलंय। वैष्णवी हगवणे यांचे पती शशांक हगवणे यांनी फिर्यादी यांच्याकडे जमीन घेण्यासाठी तब्बल 2 कोटींची मागणी केल्याचं सुद्धा या एफआयआर मध्ये नमूद करण्यात आलंय। आता वैष्णवी हगवणे यांच्या माहेरून यासाठी नकार मिळाल्यावर आम्ही प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती आहोत, तुम्ही आमची बरोबरी करू शकत नाही असं म्हणत वारंवार तिला मारहाण करण्यात येत होती आणि वैष्णवी हगवणे यांना यापूर्वी 2दा-3दा माहेरी सुद्धा आणून सोडण्यात आलंय असं सुद्धा या फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे। अनेकदा माहेरच्यांनी वैष्णवीला परत तिच्या सासरी सुद्धा आणून सोडलं होतं। अगदी किरकोळ कारणावरून मार्च 2025 मध्ये सुद्धा सासू आणि नंदेकडनं वैष्णवी हगवणे यांचा छळ करण्यात येत होता। मारहाण करत वैष्णवी हगवणे हिला तिच्या माहेरी सुद्धा म्हणजे वाकड इथे आणून सोडलं होतं आणि या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की याआधी सुद्धा वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय। ऑगस्ट 2023 मध्ये वैष्णवी हगवणे या गरोदर राहिल्या होत्या आणि त्यावेळी त्यांच्या पतीनं म्हणजे शशांक हगवणे यांनी त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत त्यांना मारहाण केली होती आणि त्यावेळी सासरच्या छळाला कंटाळून आणि सतत हुंड्याची मागणी होत असल्यामुळे विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न हा वैष्णवी हगवणे यांनी केला होता। त्यावेळी औंध इथल्या एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर तब्येत ठीक झाली आणि माहेरच्या लोकांनी पुन्हा वैष्णवी हगवणे यांना त्यांच्या सासरी म्हणजेच भुकुम इथे आणून सोडलं होतं। वैष्णवी हगवणे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी शशांक म्हणजे त्यांच्या पतीनं वैष्णवी हगवणे यांच्या माहेरकडील व्यक्तीला फोन करून आमच्यात भांडण झालं असल्याचं सांगितलं होतं। तो दिवस होता शुक्रवारचा म्हणजेच 16 मेचा। 5च्या सुमारास वैष्णवी हगवणे यांनी त्यांच्या बेडरूमचा दरवाजा आतून बंद केला आणि गळफास घेऊन आत्महत्या केली। काही वेळानंतर त्यांच्या पतीनं दरवाजा ठोठावला, मात्र आतमधून काहीच रिस्पॉन्स आला नाही, दरवाजा उघडला नाही आणि दरवाजा न उघडल्यानं शशांक हगवणे यांनी दरवाजा तोडला आणि त्यावेळी वैष्णवी हगवणे या बेशुद्ध अवस्थेत आढळल्या। त्यावेळी त्यांना डॉक्टरांकडे नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। वैष्णवी हगवणे यांच्या माहेरकडील नातेवाईक हे रुग्णालयात पोहोचल्यावर वैष्णवी हगवणे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं होतं। तसंच वैष्णवीच्या शरीरावर मारहाण झाल्याच्या खुणा आणि व्रण सुद्धा दिसून आलेले आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवी हगवणे यांची हत्या नसून आत्महत्या झाल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे। मात्र वैष्णवी हगवणे यांना सासरच्या लोकांकडून पैशांसाठी वारंवार त्रास देण्यात येत होता असं सुद्धा एफआयआर मध्ये म्हटलेलं आहे। आता त्याच दृष्टीनं पोलीस तपास करतायत। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा। अशा प्रकारे एखाद्या राजकीय कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या एका कुटुंबाकडून अशा प्रकारे सुनेचा छळ होतो आणि त्यामध्ये तिला जीव गमवावा लागतो, हे किती गंभीर आहे आणि या घटनेवर तुमचं म्हणणं काय कमेंट बॉक्समध्ये नक्की आम्हाला कळवा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.